नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये 100 डेज ऑफ माय लाईफ। आणि आज आहे 11वा दिवस आणि मी चाललेलो आहे आता माझ्या शाळेमध्ये। आणि शाळेत जाताना मला पहिलं भेटतं ते म्हणजे आपलं सिद्धविनायक मंदिर, ते दर्शन घेतो। नंतर पुढे कोटेश्वराचं मंदिर, त्या ठिकाणी दर्शन घेतो आणि मग मी चाललो माझ्या शाळेमध्ये। आणि हा आहे माझ्या शाळेचा सुंदरसा रोड आणि या रोडवरून मी रोज जात असतो। हा माझ्या सरेसा स्कूल जो रोड आहे तो हा रोड आहे आणि ह्यामधून मी माझे ओला आहे आणि ओलावरून मी रोज शाळेमध्ये जातो। इथे आल्यानंतर खरं मला रोजचं समाधान वाटतं। आज मी खास शाळेकडचा हा ब्लॉग तुम्हाला दाखवतो आहे, कारण मी व्हिडिओ केली नव्हती। या शाळेचं नाव आहे सर सिद्दी अहमद खान हायस्कूल मुरुड जंजिरा। या ठिकाणी मॉर्निंग स्टार प्री प्रायमरी स्कूल त्या ठिकाणी मी सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आतमध्ये आपण गेल्यानंतर आज पेपर झालेले आहेत, पण तरीही आमची शाळेतली मुलं ही शाळेमध्ये येतात आणि त्यांच्यासोबत बसून मी आज काय करत आहे तर गंमत जम्मत म्हणजे माझे पेपर चेकिंगचं कामसुद्धा चालू आहे। आणि त्यासोबत मी त्यांना फाळ्यावरती एक वर्क दिलेलं आहे, जेणेकरून त्यांची इंग्लिश वोकॅब्युलरी ही चांगली होईल। त्यासाठी मी त्यांना फळ्यावरती मस्तपैकी व्होकॅब्युलरी गेम केलेला आहे आणि मुलं ते सुद्धा गेम एन्जॉय करत आहेत। त्यांचं चाललेलं आहे की कुठला गेम करायचा, कोण सोडायचं, त्यांचे ग्रुप केलेले आहेत आणि त्या ग्रुपनी सगळे व्होकॅब्युलरी लिहित आहेत, स्पेलिंग राईट करत आहेत। आणि माझं त्याबरोबर पेपर चेकिंगचं कामसुद्धा चालू आहे। मस्तपैकी फळ्यावरती त्यांना मी करून दिलेलं आहे आणि ती मुलं स्वतः सगळे सोडवत आहेत। बघा, ही सगळे हा शाळेचा ब्लॉक आहे। आज मी पुणे शाळेवर्गात होतो आणि नंतर मी आलो घरी आल्यानंतर आपल्या गावामध्ये भिकेश दिवेकर यांच्याकडे स्वामी समर्थ महाराज यांचं मूर्तीची प्रतिष्ठा केलेली आहे आणि आज स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण दुपारी त्या ठिकाणी गेलो आणि मस्तपैकी आपण घेतलं स्वामींचं दर्शन। आतमध्ये गेलो, छानपैकी समर्थांचं दर्शन घेतलं, पूजा केली आणि आपलं मनोगत आहे ते मनोगत त्याला सांगितलं। चांगल्या अंतकरणाने माहिल्यानंतर ते नक्कीच आपलं पूर्ण होणार आहे। आणि नंतर मग दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो आणि आज स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपल्या इथे ठेवलेलं आहे भजन आणि भजनामध्ये मी गेलो आणि मी कोरसला आहे। सध्या मी बुवा नाही आहे, मी कोरसला काम करतो आणि छानपैकी मी कोरस देतो। भजन झालेलं आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।